चपाती भाजी भात डाळ एवढंच खात असतो. फिरवायचं की तो पण होतो. त्याची अशी मारायची. तुम्हाला दाखवत. हॅलो हॅलो हॅलो. आज सॅटर्डे आहे, सो वीकेंड आहे, काम नाही आहे. माझं जस्ट आवरून झालेलं आहे आणि मी विचार केला की आज व्लॉग करते. थोडा वेळ आहे माझ्याकडे निवांत. सो आता काहीतरी छान असं बनवायला मला आवडतं वीकेंडला, कारण की वीकडेजमध्ये युजली आपण तेच चपाती भाजी भात डाळ एवढंच खात असतो. वीकेंडला काहीतरी स्पेशल करायला मला आवडतं आणि आज पण स्पेशल सगळा बेत ठरवलेला आहे मी थोडा आणि तोच करायचा प्रयत्न करणार आहे. आता मी मस्त एक छान फॅन्सी मेक्सिकन बोल बनवणार आहे. प्लीज कीप ऑन वॉचिंग. मी गॅस लावलेला आहे आणि त्या मेक्सिकन बोलमध्ये बरेचसे एलिमेंट्स आहेत. त्याची तयारी पण मी थोडी केलेली आहे. हे चांगलं शिजलेलं आहे कांदा आणि टोमॅटोचं. त्याच्यामध्ये आता मी राजमा घालणार आहे. छान मिक्स करायचं आहे ह्याच्यामध्ये आणि पावभाजी मॅशर यूज करते ह्याच्यासाठी आणि ह्याला मॅश करून घेणार आहे. हे मॅश करून रेडी आहे आणि साधारण अशी कन्सिस्टन्सी आहे ह्याची. लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी धणा जिरा पावडर. मेक्सिकन क्विझिन आणि इंडियन क्विझिनमध्ये धणा जिरा पावडर ही खूप जास्त कॉमनली यूज्ड आहे. गुआकामोली करण्यासाठी मी सगळी तयारी केलेली आहे. ह्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे, थोडासा टोमॅटो घातलेला आहे, चिरलेला लसूण घातलेला आहे, मिरची घातलेली आहे, कोथिंबीर घातलेली आहे. यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे, मिरी पावडर घालणार आहे आणि एकदम किंचित 2 चिमूट अशी साखर घालणार आहे. एक मोमेंट असते ज्याची मला नेहमी भीती असते, ती म्हणजे ॲव्होकाडो ओपन करायच्या अगोदर. कारण की ॲव्होकाडो बऱ्याचदा असं होतं की तो खराबच निघतो आणि म्हणून मी ऑनलाईन मागवणं प्रेफर करते. कारण की जर तो एकदम खराब निघाला तर ॲटलिस्ट तो रिटर्न करायचा काहीतरी स्कोप असतो. आणि आता हा मागवलेला आहे. लेट्स सी हा कसा आहे. ॲव्होकाडो नेहमी असं ब्राऊन थ्रूआउट ब्राऊन झालेला घ्यावा आणि असं थोडंसं सॉफ्ट होतो तोपर्यंत. सो आता मी हा ओपन करून बघणार आहे. लेट्स सी हा कसा आहे. रिली होपिंग की तो चांगला असू दे. असं मध्ये त्याला एक बी असते मोठी, सो म्हणून असं थ्रूआउट कट करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला असं फिरवायचं की तो ओपन होतो. खूप मस्त आहे आणि आय एम ग्लॅड. खूप चांगलं आहे कारण हे तर महाग असतं आणि त्यात चांगला निघालं की बरं वाटतं. असे त्याला टाक देते सो दॅट ते मॅश करणं इझी होऊन जातं. देते जो मी गुआकामोली बनवण्यासाठी यूज केला त्याचंच मिक्स केलेलं आहे. सो चमचा घ्यायचा आणि असं खोबऱ्यावरून असं काढत जायचं. हे इतकं सॉफ्ट असतं की इझिली असं स्कूप आउट आपण करू शकतो. ही सीड काढण्यासाठी ह्याला असं एक मोठी सुरी अशी घ्यायची आणि अशी मारायची अशी आणि त्याच्यानंतर ती बी अशी फिरवायची की ती बी निघते. छान. ह्याच्यामध्ये थोडासा मी लिंबाचा रस घालणार आहे. अगेन मी पावभाजी मॅशरच यूज करणार आहे ह्यासाठी आणि छान मॅश करून घ्यायचं आहे ते. अँड गुआकामोली रेडी आहे. ह्याच्यामध्ये थोडं ऑलिव्ह ऑइल घालणार आहे, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल आणि हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे. थंड सगळ्यात बेस्ट लागतं. फायनल स्टेप आता राहिलेली आहे ज्याच्यामध्ये भात आपण जो शिजवलेला आहे त्याला थोडंसं बटरमध्ये चिली फ्लेक्समध्ये बारीक चिरलेलं लसूण त्याच्यामध्ये टॉस करायचं आहे. मी बटर घातलेलं आहे. इमिजिएटली लसूण घालायचं नाहीतर करपतं बटर लगेच. थोडंसं झालं की त्यामध्ये मी
कांदा घालणार आहे. लसूण आणि कांदा थोडंसं ब्राऊन झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घातलेले आहेत थोडेसे आणि मिक्स्ड हर्ब्स घातलेले आहेत. छान पनीर झालेलं आहे सगळ्या साईडने मस्त ब्राऊन. आणि आपल्याला कट करून घेणार आहे छोट्या पीसेसमध्ये आपल्या बोलमध्ये ठेवा. आता मी असेंबल करणार आहे. हा बोल घेतलेला आहे मी आणि तो तुम्हाला दाखवते. दुपारचं ब्रंच केलेलं ते खूप हेवी झालेलं आहे, सो म्हणून मग मी नाश्ता जरा आता लेटच करते आहे. आणि आज मोमोज बनवते. मोमोजचं फिलिंग मी रेडी करून घेतलेलं आहे. लुक, ह्याच्यामध्ये मी कोबी, गाजर, त्यानंतर मशरूम्स, पनीर, थोडंसं चीज आणि कोथिंबीर, स्प्रिंग अनियन आणि थोडंसं मीठ, मिरची आणि असं एक स्टफिंग छान बनवलेलं आहे. त्याच्यानंतर आता मी मोमोज शेक करते आणि त्याला मी स्टीम करणार नाही आहे. मला स्टीम मोमोज तेवढे आवडत नाहीत, सो मी पॅन फ्राय करणार आहे. आय शो यू तेही कसे करतात, खूप छान लागतात ते. आणि त्यासोबत एक डिपिंग सॉस बनवणार आहे. सो लेट्स शेक द मोमोज. आज एक नवीन शेप मला खूप टाईमपासून शिकायचा होता, तो मी शिकायचा प्रयत्न करते आणि जमतंय थोडं थोडं. सो दाखवते मी कसं करायचं ते. असं 2 चिमट्या द्यायच्या आणि त्यानंतर हे जरा असं आतमध्ये घ्यायचं आणि मग पुन्हा इकडनं एक चिमटी, इकडनं एक चिमटी. ओके, मग ह्याला पुन्हा थोडंसं असं आतमध्ये घ्यायचं. मग इकडनं एका साईडवरून चिमटी घ्यायची. थोडंसं पहिल्यांदा करते म्हणून अवघड जात आहे, बट मला असं वाटतं प्रॅक्टिस केली तर जमून जाईल. तोच पॅन यूज करते आहे कारण की त्याच्यामध्ये फ्लेवर असतो. मशरूम जेव्हा कॅरमलाइज्ड होतात तेव्हा 2 चमचे असं तेल घातलेलं आहे आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. मी सगळे मोमोज ठेवलेले आहेत. त्याचा बेस छान गोल्डन ब्राऊन करायचा आहे. डिपिंग सॉस बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी, पीनट बटर, सोया सॉस, चिली ऑइल आणि स्प्रिंग अनियन घातलेले आहेत आणि एकदम छान असं चटपटीत बनलेला आहे हा. सो बेसिकली आता ह्याला छान आपण होऊ दिलेला आहे. ह्याचा कलर एकदा चेक करायचा आहे खालून ह्याच्या बेसचा.
छान झालेला आहे. पाणी घालायचं आहे कारण की खालचा बेस हा शिजलेला आहे बट हे वरचं शिजलेलं नाही. सो जेव्हा आपण पाणी घालतो याच्यामध्ये तर ती एक वाफ तयार होते आणि वरचं पूर्ण शिजतं. सो बेसिकली वरून ते स्टीम्ड मोमोज सारखे लागतात आणि खालून छान क्रिस्पी लागतात, म्हणून त्याला पॅन फ्राईड मोमोज बोलतात. खरं तर मी डिनरसाठी फ्रँकी करायचं असं डिसाईड केलेलं, बट मोमोज खाल्ल्यानंतर आता मी खूप जास्त फुल आहे. सो मी फ्रँकी नाही खाऊ शकत बनवून. मोमोजचं थोडंसं जे फिलिंग होतं ते उरलं होतं, म्हणून त्याच्यामध्ये मी फ्रँकी करणारच होती. तर बटाटासुद्धा बॉईल केलेला, तर एक बटाटा त्याच्यामध्ये थोडासा स्मॅश करून टाकलेला आहे. आणि नंतर ते मी म्हटलं काय की फ्रँकी नाही, ह्याचे छोटे कटलेट्स करते, तर ते 4 कटलेट्स खाऊन माझं डिनर होणार आहे. येस, फ्रँकी नाही जमणार, बट डेफिनेटली लवकरच फ्रँकी कधीतरी बनवणार. कारण मला चव आलेली खरं तर फ्रँकी खायची, पण आत्ता नाही, जमणारच नाही खायला.